नमस्कार मंडळींनो, आजच्या डब्यात मी केलेलं आहे पालक पनीर। त्यासाठी पालकाची पानं बऱ्यापैकी धुवून घेतलं आहे पाण्यात आणि मग जरा उकळत्या पाण्यामध्ये थोडी वाईज मीठ घालून त्यामध्ये पानं बुडवून घेतलं आहे। 2-3 मिनटं तशी पानं ती जराशी बुडवून घ्यायची। मग थंड पाण्यात ती टाकूची। थंड पाण्यात टाकल्याने काय होतं, जरासा तो पालकाचा जो कलर असता हिरवो तो तसंच बऱ्यापैकी राहता। मग जिरा, लसूण, मिरची आणि मीठ टाकून कुटाण घेतलं आहे। ताजीच पेस्ट घेतलेली बरी असता, बरी लागतं। कढईत तेल तापल्यावरती त्यात तमालपत्र टाकलंय, लवंग आणि मिरी टाकलंय, थोडासा परतून घेतलंय। मग त्यात वाटलेला मिरची लसणीचा वाटण टाकलंय, त्यात आला पण असा आणि थोडासा वाटा जरासा परतून घेतलंय तेलात। लसणीचा वास येलो की मग त्यात एकदम बारीक चिरलेलो कांदो टाकूचो। कांदो जास्त बारीक चिरलेलो टाकला तर बरा होता। कांदो लालसर भाजून घेतले। कांदो लालसर झालेलो असा, त्यात थोडासा हिंग टाकले आणि परत परतून घेतले। आता धना पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद टाकून मग परत मसालो परतून घेतले। मसालो चांगलो शिजवून घ्यायचो असा। आता यामध्ये कस्तुरी मेथी टाकले आणि परत परतून घेतले। मग यामध्ये बारीक चिरलेलो टोमॅटो टाकूचो आणि टोमॅटो शिजवून घ्यायचो। थोडासा पाणी, वाईसचा पाणी टाकूचा आणि टोमॅटो गळूक देऊचो। मसालो कसो चांगलो परतून येतलो। बऱ्यापैकी असा तेल सुटूक लागला की मग त्यात बारीक थोडासा पालक जो होता आम्ही बारीक चिरले आणि पालक टाकले आणि बाकीचा पालक मिक्सरात वाटण केलंय आणि त्याची पेस्ट टाकले। तर ह्या सगळा एकत्रित बऱ्यापैकी ढवळून घ्यायचा। आता ही मी फ्रेश क्रीम टाकले, ती ऑप्शनल असा, तुमका जर हवी तर घालूची, नाही तर नाही घातली तरी मग चालतं। असा थोडीशी क्रीमी होता पालक पनीरची ही ग्रेव्ही असा ना ती, म्हणून थोडीशी क्रीम घालून ती जरा ढवळून घेतलंय। पालक आधीच आपलं शिजलेलो असा, म्हणून जास्त काय घालूचा नाही, जास्त काय शिजवचा नाही। मीठ थोडासा घालून ढवळून मग एक उकळी येऊ देऊची आणि मग त्यात घालूचा पनीर। बरे बारीक तुकडे करून मी पनीर घातलंय आणि मग परत ढवळान जरा एक उकळी येऊ शिजूक ती ठेवलंय। खमंग वास सुटलेलो असा बऱ्यापैकी। आता ह्याच्यावर थोडीशी फोडणी घातलात मग झाला। फोडणी घालूक तुपामध्ये 2 लाल मिरची, लसूण आणि जिरा टाकलंय। लसूण जराशी करपान येली मग आता आपण फोडणीचा हे सगळा टाकूचा, गरमच टाकूचा त्या पालक पनीरमध्ये आणि लावूचा झाकण। तर ह्या टाकलंय आणि झाकण लावलंय। ढवळान घ्यायचा थोडासा आणि मग झाकण लावून ठेवून द्यायचा, म्हणजे फोडणीचा वास पूर्ण पालक पनीरच्या ग्रेव्हीमध्ये घमघमान सुटता। आता होतो डबो पॅक करूचो। थोडीशी वाफ जावची असा म्हणून डब्यामध्ये
पालक पनीर भरलंय आणि पंख्याखाली जरा वाफ घालवून ठेवलंय. वांगडाक काकडी आणि गाजरचा सलाड घेतलाय. संध्याकाळच्या चाय वांगडाक रव्याचे लाडू आणि टोमॅटोचे वेफर्स घेतले. आजचो डबो झालो.